दरम्यान पवारांच्या टीकेवर फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं 25 लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाही आहे। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल। ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमितभाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल 10,000 कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली, इथेनॉल उत्पादनाला चालना दिली, त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं। पॅक्सला देखील शक्ती दिली, ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवनी देणं, अशी अनेक महत्त्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलंय।